एका दिवसाची परवानगी देण्याचा खेळ खेळू नका, आरक्षण घेतल्याशिवाय जाणार नाही मनोज रांगेंचा निर्धार. तर 2 दिवसात आरक्षण न दिल्यास पाणीही सोडण्याचा इशारा. सरकारनं शौचालय आणि खाण्याची दुकानं बंद केली. आंदोलकांना जेवण पाणी मिळू न देण्याचा प्रयत्न. जरांगेंचा आरोप. तर आंदोलकांना त्रास देऊ नका, जरांगेंचं आवाहन. देवेंद्र फडणवीस यांचं नेमकं कर्तृत्व काय? फडणवीसांनी धनगरांना फसवलं, कर्जमाफी दिली नाही, लाडक्या बहिणींचा पगार थांबवला, मराठा आरक्षण दिलं नाही. भाजपच्या बॅनरबाजीवरून जरांगेंची टीका. आंदोलनावर पोळी भाजण्याचा प्रयत्न करू नका, तुमचं तोंड भाजेल. मनोज रांगेंच्या आंदोलनावरून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर डागली तोफ. सोयीच्या भूमिका घेणाऱ्यांनी ठाम भूमिका घ्यावी, फडणवीसांचं विरोधकांना आव्हान. दोन्ही राष्ट्रवादीसह ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार खासदारांची जरांगेंच्या भेटीसाठी रीग. तर भाजपचे सुरेश धस आणि एमआयएमच्या वारिस पठाण यांनीही घेतली जरांगेंची भेट. इंग्रजांच्या राजवटीतलं विंटेज डॉक्युमेंट मराठा आरक्षणात महत्त्वाचं ठरणार. जरांगेंचे वकील आशिष राजे गायकवाड यांचा बडे मुद्देमध्ये दावा. $58 लाख नोंदीतील 37 लाख नोंदी विदर्भात मराठा शब्दच नव्हता. बबनराव तायवाडे यांची बडे मुद्देमध्ये माहिती. छत्रपती शिवरायांची शपथ घेऊन आश्वासनं देणारे गावी पळून गेले का? जरांगेंच्या आंदोलनावरून उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला. तर अशी आधी भूमिका स्पष्ट करा, शिंदेंचा पलटवार. गुणरत्न सदावर्तेंची मराठा मोर्चाच्या आंदोलनाविरोधात तक्रार. आंदोलनाचा लोकांना त्रास, कोर्टाच्या नियमांचा भंग होतोय, सदावर्तेंचा आरोप. नांदेड जिल्ह्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस. 5,000 पेक्षा जास्त नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवलं. छत्रपती संभाजीनगरमधून लष्कराच्या तुकडीला पाचारण. राजे, मला तुम्हाला हे विचारायचं आहे की आता प्रामुख्यानं हा प्रश्न सर्वाधिक चर्चेला जातोय तो मराठवाड्यातून. ती अस्वस्थता जास्त आहे ती मराठवाड्यातून. मराठवाड्यासाठी वेगळ्या प्रकारचा निर्णय काही घेतला जाऊ शकतो का, एक प्रश्न माझा आहे. दुसरा, मराठा समाजाचा जो व्हॉल्यूम आहे तो खूप मोठा आहे, म्हणजे संख्या खूप मोठी आहे. 58 लाख नोंदी मराठा समाजाच्या आहेत, म्हणजे जवळपास 2 ते 3 कोटी इतकी लोकसंख्या ऑलरेडी ओबीसी मध्ये आलेली आहे. उरलेला जो 2-3 कोटी समाज आहे तोही समाज पुन्हा ओबीसीमध्ये आला तर मग हा व्हॉल्यूम आणि संख्या वाढेल. मग 10% इतर आरक्षण, 10% ओबीसीमध्ये, अशा प्रकारे 20% आरक्षण मराठा समाजाला मिळू शकतं. अशा प्रकारची मांडणी सुद्धा काही मराठा नेतृत्वाकडून केली जाते की आपण एका कॅटेगरीमध्ये गेलो सगळेजण तर आपल्याला ते पुरणार नाही. त्यापेक्षा जे ओबीसीत गेले त्यांनी ओबीसीतून घ्यावं आणि बाकीचे जे आहेत त्यांनी 10% आहेत तेथून घ्यावं. या मांडणीला तुमचं काय म्हणतं याच्याबद्दलचं? मला थोडंसं मगाशी तुमचा प्रश्न तर मी घेतोच आपला चर्चेच्या अनुषंगाने. नरेंद्रजी पाटलांचा मी आदर करतो. नरेंद्र पाटलांनी माझा 2 ते 3 वेळा सत्कार केलेला आहे आणि सत्कार केला म्हणून नाही तर माझं त्यांच्याकडे एक अण्णासाहेबांविषयीचं असलेलं एक मोठा आदर माझ्या मनामध्ये आहे आणि त्याविषयी मी त्यांचा फार वेळा भेटण्याचा आमचा योग आला. त्यांनी मगाशी सांगितलं की 2016 नंतर हे आयोग आले त्यात आरक्षण दिलं गेलं. मला थोडंसं सांगायचं, मी त्यासाठी ऐतिहासिक निर्वाळे मुद्दाम दिले, त्यावर इथं 4ही मान्यवर जे आहेत ते बोलत नाहीये. आणि हे ऐतिहासिक जे मांडणी आपण तिथे केली यापूर्वी ती अशी तुम्ही जी म्हणालात की त्यांनी ती मांडावी, तर तुमच्या माहितीसाठी जे 175 PIL आहे माननीय उच्च न्यायालयामध्ये, त्या 38 याचिकांमध्ये आमची एक याचिका होती. त्या याचिकेचा नंबर आहे, लिहून घ्या, WP स्टॅम्प नंबर 2126. या संपूर्ण याचिकेमध्ये आमचे सगळे मुद्दे, मराठा कसा कुणबी आहे किंवा मराठा हा कुणबी हा जो वर्ग आहे
हा कोणतीही जात, पहिली गोष्ट इथे कन्फ्युजन जातीचं करतात. हम्म, व्यवसाय आधारभूत जात केली जाते. जात अशी जात आलेली नाहीये. हम्म, हा मुद्दा कोणी मांडत नाहीये. बर. 1942 सालापर्यंतचा मुद्दा कोणी मांडत नाहीये. पण सर, राजश्री शाहू कुणबी नोंदी महाराजांचा इतर मुद्दा कोणी जातींमध्ये मांडत सुद्धा नाही. सापडल्या गॅझेटमध्ये, त्याचं काय करायचं मग? त्या मग आधारे समजा ब्राह्मण समाजाच्या काही नोंदी मराठवाड्यात सापडल्या, जैन समाजाच्या कुणबी म्हणून काही नोंदी सापडल्या, त्या नोंदींच्या आधारे ते समाजही उद्या म्हणू शकतील आम्हाला सरसकट तुम्ही कुणबी करा आणि मग आम्ही सुद्धा आरक्षणाचे हकदार आहोत. मग एक बरोबर आहे. पेच अधिक मोठा होऊ बरोबर शकेल आहे. नाही यातून. बरोबर. गॅझेटियर प्रमाणे ज्या नोंदी आहेत, व्यवसाय आधारभूत ही जात आलेली आहे. लक्षात घ्या तुम्ही. हा, इथे कोणी इथं सांगू शकत नाही माझी जात हीच आहे. लक्षात घ्या. पण मग कारण निर्वाळे तुम्ही जे म्हणता, हा, निर्वाळे, आता तुम्हाला दुसरा गोष्ट सांगतो. हम्म, मुस्लिम कम्युनिटीला आपल्याला ओबीसी आरक्षण आहे, याबद्दल कोणाला काय म्हणायचंय? नाही आहे ना, मराठा किंवा आपल्याकडे आहे ना, कुणबी, ओबीसीतलं आरक्षण आहे त्यांना. कोणाला काय वाद आहे याच्याबद्दल? माझ्या माहितीप्रमाणे नसावा. हम्म, नाही. 182 183 जाती 1967 साली होत्या. मराठा किंवा कुणबी हा वाद होता? हम्म, नव्हता. 67 सालानंतर 2 जाती ऍड केल्या, हम्म, माळी आणि तेली. हम्म, जो आयोग आज तुम्ही लागताय किंवा सांगताय मंडल आयोग, हम्म, हा मंडल आयोग त्यावेळी होता. 3 दिवस हा मंडल आयोग महाराष्ट्रात येतो, ज्यावेळेस देशात आणि राज्यात साधारण 9 ते 10 राज्यांमध्ये इलेक्शन होते. हम्म, देशामध्ये या सगळ्या राजकीय घडामोडी त्यावेळेस तत्कालीन चालू होत्या. हम्म, ज्यावेळेस मोरारजी देसाईंनी या बीसी मंडल यांचं नाव या महाशयांनी 10 ते 12 महिन्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे 2 सरकार खाली खेचली. 2 सरकार. हम्म, म्हणजे राजकीय इच्छाशक्ती असलेले व्यक्तिमत्व हम्म, अशा मंडल आयोगाची, आता ह्या वैयक्तिक झालं, अशा मंडल आयोगाचा अहवाल हम्म, इंदिरा साहनीमध्ये आपल्याला पहिल्यांदा ऐकायला आला. हम्म, जे 2 ते ऑफिस मेमोरंडम आहेत ते तिथे सांगण्यात आले. एक व्ही.पी. सिंग सरकारच्या वेळी आणि एक त्यानंतर पी.व्ही. नरसिंह राव यांच्या सरकारच्या काळामध्ये. आणि ते चॅलेंज केले गेले आणि त्यानुसार हे सगळ्या जात कशी निवडावी, जातीचा निर्वाळे कसे द्यावेत किंवा जातीचा अभ्यास करताना हम्म, शैक्षणिक, सामाजिक व आर्थिक या 3 गोष्टींच्या तरतुदी कशा तिथे अभ्यासल्या जाव्यात याविषयी निकष ठरले गेले. आणि त्यानंतर 16% एक जी वाढ होती ती गेली, त्याविषयीच आमची 21-26 याचिका आहे. बर. मी पण सर इथे सर कोणत्या सर राजकीय एक हो, हो, हो. वेळेच्या अभावी मला फक्त एवढं सांगा की आता मराठा समाजाला थेट ओबीसी मध्ये किंवा कुणबी करायचं असेल तर काय करावं लागेल? माझ्याकडे फक्त 1 मिनिट उरलाय म्हणून. प्रक्रिया काय? यासाठी तुम्ही ह्या गॅझेटियरचा तिथे अभ्यास करून तात्काळ त्या नोंदीनुसार ज्या ज्या ठिकाणी या नोंदी सापडल्या त्या ठिकाणी तुम्ही हे गॅझेटियर लागू केलं पाहिजे. समाजाला तिथे न्याय मिळेल. ठीक आहे. एवढंच मी बबनरावजी, तुमची काय भूमिका असेल? अगदी थोडक्यात, वेळ संपलाय माझा. नाही, आमची हे बघा, हे बघा सर्वच आहे की ज्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, आता सर्व वक्त्यांनी जे बोलले त्याप्रमाणे या चौघांपैकी कुणाच्या तरी महसुली किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी नोंद आहे, त्या सर्वांना प्रमाणपत्र दिले जाते आणि त्यांना ओबीसीची पण प्रमाणपत्र मिळते. आता हे जे सरसकटचं आहे ते कुठल्या नियमात बसते ते त्यांनी सरकारला सांगावं आणि मग त्याच्यावरती अभ्यास करून सरकार तो निर्णय घेईल की एवढ्या दिवसानंतर आपल्याला तसं करता येते का, हे संविधानाच्या आणि न्यायालयाच्या चौकटीत बसते का, याचं सरकारला योग्य ते मार्गदर्शन करून तशा प्रकारचा निर्णय होऊ शकतो. ठीक आहे. नरेंद्र पाटलांना मला विचारायचं, सरकार त्या दृष्टीनं विचार करतंय का, सकारात्मक आहे का त्याबद्दल? साहेब, माझ्या गावी पण आहे ना, कुणबी ज्या वेळेला नोंदी शोधल्या गेल्या, मोजून 25 ते 30 लोकांना फक्त त्या ठिकाणी कुणबी हे प्रमाणपत्र मिळालं. आता बाकीच्या गावांना कसं त्या कुणबीमध्ये घालणार? आज जी चर्चा चाललेली आहे, या गॅझेटियर लागू करा चर्चेमध्ये म्हणतायत ते. सरसकट लागू करण्याकरिता राज्य सरकारला धोरण ठरवावं लागेल ना. मग काय राज्य सरकारला फक्त एकच समाज आहे का? मग सगळ्या समाजाबद्दलचा निर्णय घ्यावा लागेल. तुम्ही 2-3 दिवसापासूनचं वक्तव्य पाहिलेलं आहे की बाबा आम्ही कुणाचं काढून कुणाला देणार नाही आणि आम्ही कुणाला कमी पडू देणार नाही. ही गोष्ट भूमिका सरकार त्या ठिकाणी मांडते. मग अशा वेळेला सरकारची भूमिका स्पष्ट आहे, ज्यांच्या नोंदी घावल्यात त्यांना मिळालंच पाहिजे आणि त्यांना मिळालेलं आहे.
आता या सरसकटाच्या मग तुम्ही मुद्द्यावरती सरकार म्हणून परत आश्वासन कोर्टामध्ये द्यायला गेलं पाहिजे पाहिजे. वकील साहेबांच्या नेतृत्वाखाली, कारण त्यांचा नाही, नाही, 2016चा नरेंद्रजी, मला वाटतं तुम्ही अनुभव जास्त सरकारने असल्यामुळे उपोषण त्यांचा सोडताना सल्ला घेऊन परत आश्वासनं कोर्टामध्ये द्यायला गेलं नव्हती पाहिजे. पाहिजे. काही हरकत खोटी नाही. आश्वासनं नाही द्यायची मुद्दा नव्हती तोच ना. आहे आता, मुद्दा तोच खोटी आहे. आश्वासनं प्रमुख देऊन मागणी जी आहे ती समाजाला मागणी आणि पाटलांना फसवलं ना. तुम्ही का खोटी आश्वासनं दिली? वकील लेखी साहेब, दिली. तुम्हाला एक अहो, समजावून लेखी सांगतो, आश्वासन दिलं तुम्ही पाटलांना कुणी कोणत्या आधारावर फसवलेलं आणि नाही. अभ्यासावर दिलं? एक लक्षात घ्या, सरकार म्हणून तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रतिनिधित्व एकनाथ शिंदे करता, साहेबांनी तर आपण अभ्यास पुढाकार पूर्ण घेतला. बोललं पाहिजे. ठीक त्याच्यानंतर आहे, ठीक आहे. सुप्रिया माझा कमिटी वेळ तयार संपलाय. केली. माफ करा, सुप्रिया माझा वेळ कमिटी तयार संपलाय. केल्यानंतर त्याचं पण या सर्वेक्षण प्रमुख झालं. मागणीचा तुम्ही पहिल्या नेमका कसा टप्प्यामध्ये विचार होतो? होता. उद्धव ठाकरे या प्रमुख मागणीचा कसा विचार होतो हे बघावं लागेल. पण हा पेच कायदेशीर सुद्धा अतिशय जटिल आहे आणि त्यामुळे यातून मार्ग कसा काढला जाईल बघूया.